हॅलो डिअर स्टुडंट, मी विजय संधू पाटोळे, सहाय्यक प्राध्यापक, स्वामी सहजानंद भारती बीएड कॉलेज, श्रीरामपूर, अहमदनगर. आज आपल्याला बीएड सेकंड इयरमधील प्रात्यक्षिका संदर्भातील कोर्स क्रमांक 209 म्हणजेच अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ यातील प्रात्यक्षिक क्रमांक 2 फेसिंग अँड इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत देणे याविषयी आपण सैद्धांतिक उद्बोधन मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. तर पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या मुलाखत देणे या विषयावरील सैद्धांतिक भागामध्ये तुम्हाला मी उद्बोधन या ठिकाणी देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, तुम्ही कोणताही कोर्स केल्यानंतर किंवा बीएड केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये असा एक टप्पा येतो की ज्या टप्प्यामध्ये आपल्याला नोकरीसाठी किंवा कोणत्याही कामासाठी आपल्याला मुलाखत देणं अतिशय आवश्यक असतं. मग आपल्या जीवनामध्ये शिक्षण झाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरीची निवड करता येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग आपलं जे आयुष्य आहे ह्या आयुष्यातील यश आणि अपयश यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. आपण आशिया खंडामध्ये राहतो, परंतु आपण जर पाश्चिमात्य देशांचा विचार जर केला तर ह्या पाश्चिमात्य देशांमध्ये मुलांचा इंटरेस्ट, त्यांचा कल ध्यानात घेऊन नोकऱ्या दिल्या जातात. तसं भारतामध्ये संबंधित विद्यार्थ्याला ठराविक वयापर्यंत शिक्षण कंप्लीट करावं लागतं. त्यानंतर त्या शिक्षणाच्या आधारे कोणकोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या नोकऱ्यांसाठी त्याला प्रयत्न करावा लागतो. आणि आपल्या भारतामध्ये थोडं जरा वेगळं दिसतं. आपल्या कुटुंबोत्सल वातावरण आपल्या घरात असल्यामुळे आपण सर्वांनी एकच ठरवलेलं असं की आपल्या घरचे जे सांगतील ते आपण शिक्षण घ्यावं. मग प्रत्येक जो पालक आहे ह्या समाजातील त्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा हा डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा चांगल्या प्रकारचा MPSC UPSC परीक्षा देऊन तो मोठा अधिकारी झाला पाहिजे. आणि आपल्याला माहित आहे संबंधित विद्यार्थ्याची त्या पाल्याची क्षमता नसताना सुद्धा असा अट्टहास त्या पालकांच्या द्वारे केला जातो. मग कधी कधी काय होतं, हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आपला मार्ग चुकतात आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड सुद्धा तयार होतो. आणि आपल्याला माहीतच आहे की आज होतं नेमकं काय, नोकरीच्या क्षेत्रामध्ये नोकरी मागण्यासाठी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं विचारतात तुम्हाला अनुभव आहे का. मग असं होतं की नोकरीच्या क्षेत्रात आपल्याला अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणून नोकरी नाही. आणि कधी कधी असं होतं की उलट नोकरी नाही म्हणून अनुभव नाही या दुष्ट चक्रामध्ये आपले जे तरुण आहेत हे नाउमेद होत असताना आपल्याला दिसून येतात. मग मुलाखत हा आपल्या जीवनामधील जर अतिशय महत्वाचा असा भाग आहे तर आपण एक विद्यार्थी म्हणून किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण नोकरीसाठी जाणार आहोत तर आपल्याकडे अभ्यासाबरोबर गुणसंपदा ती पण विपुल स्वरूपात असायला हवी. मग नोकरी करत असताना म्हणजे शिक्षण कंप्लीट करणं आणि लगेच नोकरीसाठी अर्ज करणं आणि लगेच तुम्हाला नोकरी मिळेल ह्या सर्व गोष्टी होत नाही. तर नोकरीची निवड करताना सुद्धा पूर्वनियोजन, प्री प्लॅनिंग अतिशय महत्वाचं असतं. मग यामध्ये काय आहे तर पहा, व्यक्तिगत शैक्षणिक पात्रता, तंत्रज्ञान कौशल्य, कष्ट श्रमाची लाज न वाटणे इत्यादी गुणांची जरुरी असते. मग पहा, कोणतंही काम हे चांगलं किंवा वाईट किंवा हलकं किंवा उच्च असं असत नाही. तर आपल्याला आपल्या वैयक्तिक गरजा काय आहेत, आपल्या वैयक्तिक कोणत्या क्षमता आहेत, कोणत्या शैक्षणिक पात्रता आहेत, कोणते तंत्रज्ञानाचे कौशल्य माझ्याकडे आहेत, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला पूर्वनियोजन करावं लागतं. मग कधी कधी असं होतं की शैक्षणिक पात्रता तुमची BA असू द्या, BSc असू द्या, BCom असू द्या किंवा याच्याही पेक्षा व्यावसायिक पात्रता तुमच्यामध्ये असू द्या, परंतु ह्या शैक्षणिक पात्रतेबरोबर व्यावसायिक पात्रतेबरोबर आपलं वागणं म्हणजे आपलं बिहेवियर, आपलं बोलणं, तसेच कष्टाची तुमची तयारी कितपत आहे, तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे का, तुमचं चारित्र्य चांगलं आहे का, म्हणजे कॅरेक्टर कसं आहे, तुमचा स्वभाव हा मनमिळाऊ आहे का,
तुम्ही कार्यतत्पर आहात का, किंवा नीटनेस ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत का, हे सुद्धा पाहिलं जातं. म्हणजे सुरुवातीचा काळ जो होता तो काळ गरजेनुसार शैक्षणिक पात्रता पाहिली जात. मात्र आज आपल्याला ह्या 21व्या शतकामध्ये जगत असताना शैक्षणिक पात्रतेबरोबर आत्ता उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी भरभरून आपल्याकडे असायला हव्यात, किंवा आपण तसा प्रयत्न करायला हवा. मग मुलाखत नेमकं काय आहे, तर याची व्याख्या जर आपण पाहिली तर मुलाखत म्हणजे काय आहे, तर मुलाखत म्हणजे काम आणि माणूस यात योग्य मेळ घालण्यासाठी केलेली चाचणी होय. तुम्ही कला शाखेचे असू द्या, कॉमर्स शाखेचे असू द्या, किंवा सायन्स शाखेचे असू द्या, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही नोकरीला जाणार आहात त्या ठिकाणचं काम आणि तुम्ही यामध्ये चांगल्या प्रकारचं मेळ घालण्यासाठी जी चाचणी संबंधित तज्ञांकडून घेतली जाते ती चाचणी म्हणजे काय आहे, मुलाखत आहे. दुसरी व्याख्या त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की उपलब्ध काम करण्यासाठी योग्य माणसाची निवड हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एका माणसाने किंवा काही माणसांनी दुसऱ्या माणसांच्या घेतलेल्या चाचणीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत होय. पहा, म्हणजे मुलाखतीला आपल्याला माहित आहे गर्दी बरीचशी असते, पण त्या गर्दीमधून आपल्याला योग्य माणसाची निवड करणं अतिशय महत्वाचं असतं. इंग्लिशमध्ये त्याला कॉन्व्हर्सेशन विथ अ पर्पज, आणि दुसरं एक इंग्लिशमध्ये व्याख्या त्यांची दिलेली आहे, अन इंटरव्ह्यू इज अ पर्पजफुल एक्सचेंज ऑफ आयडियाज, answering of questions and communication between two or more persons. पहा, म्हणजे काय आहे की एक हेतुपूर्वक आपल्या कल्पना यांचं एक्सचेंज करणं, प्रश्नांची चांगल्या प्रकारे उत्तर देणं, आणि दोन व्यक्तींमधील जो काही सुसंवाद आहे तो सुसंवाद स्थापित करणं. मुलाखतीचा अर्थ काय या ठिकाणी जाणून आपल्याला घ्यायचा आहे की संबंधित काम कसं आहे आणि त्या कामासाठी योग्य माणूस कसा आहे यासाठी जी चाचणी घेतली जाते त्याला मुलाखत असं म्हटलेलं आहे. मग मुलाखतीचे काही प्रकार आहेत, त्यातले दोन प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे प्राथमिक मुलाखत आणि दुसरा प्रकार आहे विस्तृत मुलाखत. मग प्राथमिक मुलाखत म्हणजे काय आहे पहा, मुलाखत घेणाऱ्या संस्थांमधील कामाच्या स्वरूपाविषयी तोड ओळख होण्याच्या दृष्टीने आणि त्या संस्थांमधील उपलब्ध काम आपल्या दृष्टीने योग्य आहे की नाही हे उमेदवाराला कळण्याच्या दृष्टीने अशा प्राथमिक मुलाखती उपयुक्त असतात. म्हणजेच काय आहे, नको असणाऱ्या उमेदवारांना सुलभपणे टाळण्यासाठी अशा मुलाखतींचा उपयोग होतो. म्हणजे प्राथमिक मुलाखतीमध्ये काय आहे की एखादी संस्था असेल त्या संस्थेचं कामाचं नेचर कसं आहे आणि त्या नेचरनुसार उपलब्ध असलेला जो काही व्यक्ती आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे यासाठीची ही मुलाखत असते. आणि विस्तृत मुलाखतीमध्ये काय आहे की ह्या मुलाखतीमध्ये संबंधित उमेदवाराची किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा घेतली जाते, ज्यात कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण, ज्ञान, कामातील कौशल्य आणि कामाचा अनुभव याबाबत प्रश्न विचारून माहिती गोळा केली जाते. थोडक्यात ही एक प्रकारची उमेदवाराची व्यक्तिमत्वाची परीक्षा असते. आता हे पहा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर अनेक मुलाखतीचे प्रकार दिसतील. मग त्यामध्ये पॅनल इंटरव्ह्यू आहे, ग्रुप इंटरव्ह्यू, ब्रेकफास्ट और लंच इंटरव्ह्यू, बिहेवियर इंटरव्ह्यू, फॉलोअप इंटरव्ह्यू, वन टू वन इंटरव्ह्यू, केस इंटरव्ह्यू, informational interview, final selection interview, structural interview, stress interview, scheduled interview, telephonic interview. म्हणजे एवढे सर्व हे मुलाखतीचे प्रकार असतात. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की 2 किंवा 3 व्यक्तींच्या पुढे आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस आपल्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची आपण उत्तरे देतो. एक औपचारिक मुलाखतीचे प्रकार आपल्याला माहीत असतात. परंतु आज सध्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार अशा प्रकारच्या मुलाखती घेतल्या जातात. त्याद्वारे त्या संबंधित व्यक्तिमत्वाचं पूर्णपणे अतिशय चांगल्या पद्धतीने परीक्षण केलं जातं आणि तो उमेदवार
योग्य आहे की अयोग्य आहे याच्याद्वारे त्या व्यक्तीचं निवड होते किंवा होत नसते. आता मुलाखतीचे महत्वाचे 5 भाग आहेत पहा. ज्या वेळेस आपण मुलाखतीला जाल किंवा मुलाखतीचा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस ह्या 5 गोष्टींकडे अतिशय महत्त्व देणं गरजेचं आहे. पहिला भाग आहे शारीरिक. मग यामध्ये काय, तुमचा आवाज हा योग्य, अतिशय चांगला आणि संबंधित प्रश्नाला प्रत्युत्तर देत असताना तो मोठाही असता कामा नये किंवा ओहरही असता कामा नये किंवा अतिशय कमी सुद्धा असता कामा नये. तुमचा आवाज हा मध्यम स्वरूपाचा आल्हाददायक असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे काय, तुमच्याकडे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हे मूल्य तुमच्याकडे असायला हवे. कारण हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. तुमच्यामध्ये नेमकं कोणते मूल्य रुजलेले आहेत हे सर्व पाहण्याचा एक तो भाग आहे. आवाज, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे औपचारिक. त्याला फॉर्मल म्हटलंय. तुमचं चालणं कसं आहे, तुमचं बोलणं कसं आहे आणि तुमचे मॅनर्स, त्याला मराठीमध्ये शिष्टाचार असंही म्हटलेलं आहे. मग आपलं चालणं, बोलणं, शिष्टाचार हे संबंधित पदाला न्याय देणारं असायला हवं. म्हणून तसं प्रोफेशनल किंवा तसं व्यावहारिक आपल्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचा अंगीकार आपल्याला करता यायला पाहिजे. तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बौद्धिक, म्हणजे शिक्षण आहे. मग शिक्षण यामध्ये काय आहे, तुम्ही वेगवेगळ्या बुद्धीशी निगडीत असणाऱ्या गोष्टींवरती प्रकाश टाकत असतात आणि मग हा प्रकाश टाकत असताना आपल्याला आपल्या विषयाच्या बरोबर वेगवेगळ्या विषयाचं सुद्धा ज्ञान असायला हवं. मग आज आपण जर म्हटलं की मला एकाच गोष्टीचं ज्ञान आहे तर ते चालत नाही. बौद्धिक दृष्ट्या आपण एवढं परिपक्व असायला हवं की आपल्याला ह्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्राविषयी जर आपल्याला कोणी प्रश्न केला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. सगळ्या विषयाचं व्यावहारिक ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. जगात घडतंय काय, समाजामध्ये घडतंय काय, देशामध्ये काय घडत आहे याची पूर्ण जाणीव आपल्याला असायला हवी. म्हणजे संबंधित जो काही उमेदवार आहे हा उमेदवार अतिशय व्यावहारी आहे किंवा अतिशय कर्तव्यदक्ष आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं. नंतर मानसिकता. मग तुमचं मन कसं आहे, ते जागृत आहे, तुम्ही किती तरतरीत आहात किंवा किती अचूकता तुमच्याकडे आहे, ह्या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून मानसिक दृष्ट्या आपण अतिशय स्टेबल असायला पाहिजे, संतुलित असायला पाहिजे. आपलं मन हे सदा जागृत असायला हवं. आपल्याकडे तेवढा क्रियाशीलता असायला हवी, तरतरीतपणा असायला हवा आणि आपल्याकडे डिसिजन पॉवर जो आहे किंवा डिसिजन निर्णय क्षमता जी आहे ही निर्णय क्षमता अतिशय उत्तम असायला हवी, अचूकता असायला हवी. आणि सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे चारित्र्य विषय. तुम्ही किती प्रामाणिक आहात आणि तुम्हाला तुमचं काम किती आवडतंय, किती तुम्ही उद्योगप्रियता तुमच्याकडे आहे. नाहीतर सुरुवातीच्या काळामध्ये आपण फार काम करतो, कामाची सवय आपल्याला लागल्यानंतर मग इतरही लोक काम करत नाहीत, मग आपण कशाला काम करायचं, एक आळस निर्माण होतो, अप्रामाणिकपणा त्या जीवनामध्ये येण्यास सुरुवात होते. परंतु ज्या वेळेस मुलाखतीला तुम्ही जाणार आहात विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस हे 5ही घटक अतिशय महत्वाचे आहेत. मग औपचारिक असू द्या, शारीरिक असू द्या, बौद्धिक असू द्या, मानसिक असू द्या आणि चारित्र्य विषय, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर, ह्या गोष्टी तुमच्या जीवनात बाळगल्यानंतर, याचा अंगीकार केल्यानंतर या सतत तुम्हाला शेवटपर्यंत चालू ठेवायच्या आहेत. हे सर्वात महत्वाचे असे 5 भाग मुलाखतीचे आहेत. मग एक तुमच्यासारखा विद्यार्थी असेल किंवा समाजातील एखादा व्यक्ती असेल, त्याला मुलाखतीला जायचं आहे. मग मुलाखतीला जाण्यापूर्वी त्याने काही गोष्टींचा पूर्वाभ्यास करणं गरजेचं आहे. मग ज्या संस्थेमध्ये पहिलाच यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे
संस्थेचे संशोधन करा. समजा तुम्ही शिक्षक आहात, किंवा समजा तुम्ही एखादे इंजिनियर आहात, किंवा एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार आहात. एखाद्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे, नोकरीसाठीची जाहिरात तुम्ही पाहिलेली आहे आणि त्या जाहिरातीला अनुसरून तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही अर्ज केलेला आहे आणि अर्ज केलेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमच्या विषयाविषयी प्रश्न विचारले जातील. साहजिकच आहे, तुमच्या कौशल्याविषयी प्रश्न विचारले जातील, त्याचे उत्तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने द्याल. परंतु ज्या संस्थेमध्ये, ज्या कारखान्यामध्ये, ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये, कंपनीमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे त्या कंपनीचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? तर संबंधित संस्थेचं संशोधन करत असताना त्या संस्थेचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे की नेमकं ही संस्था का स्थापन झाली, संस्थेचे ध्येय धोरण काय आहे, या संस्थेमध्ये किती सदस्य आहेत आणि या संस्थेच्या भविष्यकालीन योजना कोणकोणत्या आहेत. आणि आपली मुलाखत घेणारे जे काही पदाधिकारी आहेत, मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत, यांची नावे नेमकं कोणकोणती आहेत, ते कोणत्या पदावर काम करत आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्या. नाहीतर होतं काय की समजा तुम्ही सर्व प्रश्नांची चांगली तयारी केलेली आहे, उत्तरे अतिशय चांगले दिलेले आहेत आणि जर समजा इन केस एखाद्याने प्रश्न केला की आमच्या संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट आणि आमच्या संस्थेचा इतिहास थोडक्यात तुम्ही सांगा, आणि जर तो आपल्याला सांगता आला नाही तर जे काही मुलाखत घेणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की संबंधित जो काही व्यक्तिमत्व आहे किंवा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने परिपूर्ण अभ्यास केलेला नाही. ज्या ठिकाणी त्याला काम करायचं आहे त्या ठिकाणची जर त्याला इतिहास माहिती नसेल तर त्याचा नेमकं काय उपयोग आहे. तर ह्या सर्व गोष्टींचं संशोधन करणं आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. दुसरं आहे संभाव्य प्रश्नांची तयारी. पहा, एखाद्या ठिकाणी आपण अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर आपण कॉल लेटर येण्याची वाट पाहत असतो. मग कॉल लेटर येण्याची वाट पाहत असताना कधी कधी आपल्याला एक चांगला आत्मविश्वास असतो किंवा आत्मविश्वास असू शकतो की मला विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला येतात किंवा सर्व प्रश्नांची उत्तरे मी सहजासहजी देऊ शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, असं कधी करायचं नाही. जरी समजा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे येत असली तरी सुद्धा संभाव्य प्रश्नांची तयारी करणं अतिशय गरजेचं आहे. मग मुलाखतीमध्ये सर्वसाधारणपणे कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची तयारी करणं तुम्हाला गरजेचं आहे. मी कोणत्या प्रकारचे उत्तर देऊ शकतो आणि ते उत्तर बरोबर असतील तर यासाठी तुम्ही तसे मुद्दे लिहून काढावे आणि ते काढणं आपलं प्रथम कर्तव्य असायला पाहिजे. नाहीतर काय होईल, तुम्ही वेगवेगळ्या प्रश्न वाचलेले आहेत, पुस्तकं वाचलेले आहेत, अभ्यासी चांगली तयारी झालेली आहे आणि मग तुम्हाला सगळं वाचलेलं असताना सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत याचं जर स्किल नसेल, तंत्र नसेल किंवा क्रम नसेल तर निश्चितच तुमचा जो काही प्रभाव आहे हा प्रभाव संबंधित तज्ज्ञ व्यक्तींपुढे पडू शकत नाही. म्हणून प्रश्नांची विचारपूर्वक तयारी करावी. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे मुलाखतीला जाण्यापूर्वीचा, तो आहे काल्पनिक मुलाखत. त्याला आपण मॉक इंटरव्ह्यू सुद्धा म्हणू शकतो. मग अशा प्रकारची इंटरव्ह्यू देण्यासाठी तुम्ही जात आहात तर मुलाखतीला जाण्यापूर्वी एक सराव करण्यासाठी, मुलाखतीचा सराव करण्यासाठी, आपल्यामध्ये आत्मविश्वास येण्यासाठी, सकारात्मकता येण्यासाठी आपण आपल्या शिक्षकांच्या पुढे किंवा मित्रांच्या पुढे ही मॉक इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करावा किंवा त्याला काल्पनिक मुलाखत देण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि ह्या मुलाखती दरम्यान मग तुम्हाला कळेल की मला किती घाई होत होती, माझा आत्मविश्वास नेमका कसा होता, यामध्ये मी शांत होतो की नेमकं अस्थिर होतो, तसेच माझ्या मुलाखत देत असताना नकारात्मकता माझी दिसून आली का. म्हणजेच काय आहे की तुम्ही संयमी, आत्मविश्वासू आणि सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये वाढ होण्यासाठी किंवा दिसून येण्यासाठी तुम्ही मुलाखतीला जाण्यापूर्वी
मुलाखतीचा सराव करणं अतिशय योग्य असं राहील. आणि चौथा महत्वाचा मुद्दा आहे मुलाखतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणं. म्हणजे काय होतं, कधी कधी पहा मुलाखत उद्या आहे आणि आज पासून आपण त्या मुलाखतीचं एवढं आपल्याला टेन्शन येतं की नेमकं कसं जाणार, केव्हा मी त्या ठिकाणी पोहोचणार. तर म्हणून मुलाखतीच्या दिवशी तुम्हाला जास्त घाई होऊ नये, तुम्हाला उशीर होऊ नये, म्हणून तुम्ही मुलाखतीच्या काही दिवस अगोदर संबंधित कार्यालयातील फोनवर किंवा संबंधित संस्थेमधील जो काही संपर्क क्रमांक तुम्हाला दिलेला आहे त्यांच्याशी फोन करून त्या संस्थेचा पत्ता, जाण्याच्या नेमकं कोणकोणत्या सुविधा आहेत, बस आहे की ट्रेन आहे किंवा खाजगी वाहनं करून त्या ठिकाणी जावं लागतं, बस आणि ट्रेन यांचं वेळापत्रक, त्यानंतर ह्या तुमच्या घरापासून संबंधित ठिकाणी जाण्यापर्यंत किती अंतर आहे आणि संबंधित अंतर कापण्यासाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे, म्हणजे भाडं किती लागणार आहे, ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे किंवा ते तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, आपली त्या दिवशी जास्त फसगत होता कामा नये किंवा घाईमध्ये कधी कधी चांगला सराव असतानाही किंवा चांगलं ज्ञान असतानाही सुद्धा मुलाखत फसण्याची किंवा मुलाखतीमध्ये फेल होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे मुलाखतीला जाण्यापूर्वी पोशाख, वस्त्र किंवा तुमचे कपडे. मग मी ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाला शोभेल असा पोशाख मी निवडायला हवा. तो स्वच्छपैकी धुवून ठेवलेला असावा. कधी कधी आपलं व्यवस्थित दिसणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि यदाकदाचित जर तुमचा प्रवासादरम्यान एखादा ड्रेस खराब जर झाला तर तुमच्याकडे दुसरा पर्यायी ड्रेस असणं अतिशय गरजेचं आहे. मग आपत्कालीन साहित्य सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कंगवा आहे, पिन आहे, सुईदोरा, तेल, डिओ किंवा मुख शुद्धीकरण गोळ्या. पहा, जरी तुम्हाला ह्या काही या ठिकाणी साध्या गोष्टी ह्या वाटत असतील, परंतु ह्या साध्या गोष्टी सुद्धा बऱ्याचशा मॅटर करतात. कारण तुमच्याकडे कंगवा असणं गरजेचं, आपण नीटनेटकं दिसायला हवं. यदाकदाचित आपल्या शर्टचं एखादं बटन जर त्या ठिकाणी तुटलं असेल किंवा जर तुम्ही प्रवास करून आलेला असाल, डोक्यामध्ये जर धूळ दिलेली असेल तर त्या ठिकाणी तेल किंवा आपल्या शरीराचा काही वास वगैरे येत असेल, दुर्गंधी येत असेल तर आपल्याकडे चांगल्या प्रकारचा डिओ किंवा बराच काळ प्रवास केल्यानंतर आपलं जे तोंड बंद असतं आणि अचानक आपण बोलायला सुरुवात केल्यानंतर आपल्या तोंडावाटे थोडा दुर्गंधी येत असते, म्हणून अशा प्रकारच्या मुखशुद्धीकरण गोळ्या आपल्याकडे असणं गरजेचं आहे. हे आपत्कालीन साहित्य म्हणून आपण नेहमी आपल्या जवळ ठेवायचं आहे. मग कागदपत्र एक महत्वाचा मुद्दा आहे. मग कागदपत्र जवळ ठेवत असताना काही बाबी लक्षात ठेवायच्या आहेत की आपला जो बायोडाटा आहे या बायोडाटाच्या किमान 2 प्रती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. शैक्षणिक कागदपत्र हे तुमचे ओरिजिनल आणि त्याच्या झेरॉक्स प्रती या योग्य क्रमवारीत असाव्या. त्या फाईलमध्ये पेन आणि डायरी असायला हवी आणि त्या शक्य झालं तर त्या फाईलमध्ये एक अनुक्रमणिका सुद्धा तुम्ही ठेवायला हरकत नाही, कारण त्या अनुक्रमणाच्या आधारेच संबंधित तज्ञांना तुमची फाईल तपासण्यासाठी सहाय्य होत असतं. मग 8 दिवसाच्या कालखंडामध्ये किंवा मी तर सतत तुम्हाला सांगू शकेल की आपण नेहमी ताज्या चालू घडामोडीकडे लक्ष ठेवायला हवं. निदान 2 ते 3 वर्तमानपत्रांचे वाचन आपण करायला हवे. जर आपल्याला शक्य असेल तर एक वर्तमानपत्र आपल्या घरी येतं किंवा आपल्या आजूबाजूला एखादं सार्वजनिक ग्रंथालय असतं, त्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये अनेक पेपर आपल्याला वाचायला मिळतात, तर किमान आपण 2 ते 3 पेपर हे रोज नजरेखालून आपण घालायला हवे. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा आहे इंग्रजी बोलण्याचा सराव करावा. म्हणजे पहा, इंग्रजी ही भाषा आपल्या जीवनाची अतिशय अविभाज्य असा घटक ती झालेली आहे, म्हणून इंग्रजी बोलण्याचा थोडाफार सराव आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जर समजा तुम्हाला इंग्रजी बोलता येत नसेल आणि इंग्रजी आज पहा, आजकाल
तुमच्या मातृभाषेमध्ये सुद्धा मुलाखती घेतल्या जातात आणि मातृभाषेमधूनच व्यक्ती चांगल्या प्रकारे मुलाखत देऊ शकतो असं मानलं गेलेलं आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये काळाबरोबर चालण्यासाठी आपल्याला इंग्रजी सुद्धा तेवढी महत्त्वाची आहे. मग सर्वात महत्त्वाचं काय आहे? ड्रेस कोड. म्हणजे मुलाखतीच्या दिवशी तुमच्या माझ्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होणारा हा एक प्रश्न असतो की नेमकं त्या दिवशी मी ड्रेस कोड कोणता घालावा. शक्यतो औपचारिक कपडे किंवा त्याला फॉर्मल ड्रेस असावा, तो नीटनेटका असायला हवा आणि संबंधित पदाला शोभेल असाच ड्रेस आपल्याकडे असायला हवा. तो स्वच्छ असायला हवा, म्हणजेच काय, पदानुसार ड्रेस असायला हवा. मग ज्या ज्या प्रकारचं हवामान आहे त्या हवामानानुसार सोयीस्कर असा पोशाख असावा. शक्यतो कॉटनचा पोशाख सर्वांनी परिधान करावा. ड्रेस कोडमध्ये सर्वात महत्त्वाची एक सूचना आहे की जास्त भडक रंगाचे कपडे कधीही परिधान करू नयेत. साजेसा फिका मेकअप आणि अलंकार परिधान करावे. जर समजा स्त्रिया असतील किंवा मुली असतील तर यांनी सुद्धा जास्त भडक कपडे, जास्त भडक मेकअप किंवा अति दागिने आपल्या शरीरावर असता कामा नये. त्यांची साडी सुद्धा ही फॉर्मल आणि सुखद, त्याला इंग्लिशमध्ये प्लेझंट कलर किंवा सुखद रंगाची ती असावी. आणि बऱ्याच लोकांना असे डिओड्रंट असतात, बॉडी स्प्रे असतात, ही वापरण्याची सवय असते, अत्तर वापरण्याची सवय असते. पण हे अत्तर आणि बॉडी स्प्रे वापरत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, ते जास्त भडक आणि जास्त संवेदनशील असू नये किंवा त्यांचा वापर आपण करू नये. मग पुरुषांनी केस आणि नखे कापावीत. ही तुम्हाला साधी गोष्ट या ठिकाणी दिसत असेल, परंतु इंटरव्ह्यू पॅनेलमध्ये अनेक लोक असतात, ते पूर्णपणे आपल्या व्यक्तिमत्वाचं निरीक्षण करत असतात. म्हणून आपले केस आणि आपली नख ही आपण कापावी. स्त्रियांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, या ठिकाणी त्यांनी हलकासा मेकअप करायचा आहे. मात्र केस मोकळे सोडून त्यांनी कधीही इंटरव्ह्यू देऊ नये. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे ही कशी ठेवावी तर पहा, क्रमाने उत्तीर्ण झालेल्या परीक्षेनुसार कागदपत्र ही नेहमी उतरत्या क्रमाने लावावीत. फाईलच्या पहिल्या पानावर अनुक्रमणिका लावावी. सर्व प्रमाणपत्राच्या 2 सत्यप्रती ठेवाव्यात. एक बायोडाटा ठेवावा. शक्य असेल तर बायोडाटाच्या 2 प्रती ठेवाव्यात. विशेष फोटो शेवटी ठेवाव्यात. विशेष फोटो म्हणजे काय आहे की समजा तुम्ही एखादं काही काम केलं असेल, एखाद्या ठिकाणी तुमचा मान सन्मान तुम्हाला मिळाला असेल, काही प्रशस्तीपत्र मिळाले असतील किंवा एखादा तुम्ही काहीतरी विशेष कामगिरी केली आहे त्याच्यामुळे तुमचा विशेष सत्कार जर झाला असेल तर त्या प्रसंगाचे फोटो तुम्ही व्यवस्थित शेवटी ठेवावे. आणि हे जे सर्व कागदपत्र आहे, ह्या कागदपत्राच्या लावण्यावरून उमेदवाराची जी काही शिस्तप्रियता आहे, नीटनेटकेपणा आहे, जबाबदारी आहे, ह्या सर्व गुणांची ओळख त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखतीच्या दिवसाचं स्वरूप तुमचं कसं असलं पाहिजे तर पहा, मुलाखतीच्या दिवसाच्या स्वरूपामध्ये आपली पूर्णपणे झोप झालेली असावी. म्हणजे पहा, आपण किमान 6 ते 7 घंटे आपली झोप झालेली असावी. मुलाखतीला 15 मिनिटे आपण आधी पोहोचायचं आहे आणि मुलाखतीची वेळ किती आहे याची चौकशी आपण त्या संबंधित ठिकाणी गेल्यानंतर करायची आहे. ज्या वेळेस आपण संबंधित ठिकाणी जातो त्यावेळेस तिथला एक अटेंडन्स फॉर्म असतो, त्या उपस्थितीचा फॉर्म आपण काळजीपूर्वक भरायचा आहे. नंतर आपण आपला जो काही मोबाईल आहे हा शक्यतो बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवलेला अतिशय चांगला. आणि कोणताही ताण तणाव न घेता आपला जो काही तिथला वावर आहे हा वावर हा असा सहज असणं गरजेचं आहे. आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या चालण्यावरती, आपल्या बोलण्यावरती कोणत्याही प्रकारचं दडपण त्या ठिकाणी जाणवता कामा नये. कारण मुलाखतीच्या दिवसाचं स्वरूप त्या दिवशी तुम्ही कसे आहात हे अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर कधी कधी असे लोक आहेत, असे
मुलाखत देणारे उमेदवार आहेत की ते रात्रभर झोपत नाहीत, सतत आणि सतत त्या मुलाखतीला कोणत्या प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं देऊ, कसं द्यायला हवं, आणि अशा प्रकारच्या ताणतणावाखाली ते सतत आणि सतत अभ्यास करतात. आणि त्या दिवशी त्यांची झोप जर कमी झाली तर मुलाखतीच्या दिवशी त्यांना ॲसिडिटी सारखे प्रॉब्लेम किंवा डोकेदुखीसारखे प्रॉब्लेम किंवा डोळे झाकणं असेल किंवा एक प्रकारची मरगळ, कोणताही उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत नाही. म्हणून हे जे 6 मुद्दे आहेत, ते 6 मुद्द्यांच्या आधारे तुमचा जो काही दिवस आहे हा दिवस तुमच्यासाठीच आहे हे तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. मग बॉडी लँग्वेज पहा, आपली बॉडी लँग्वेज कशी असायला हवी. मुलाखतीला जर तुमचं नाव पुकारलं तर आपण जागेवरून अतिशय आत्मविश्वासाने उठायचं आहे. जागेवरून उठल्यानंतर दुसरा मुद्दा ध्यानात ठेवायचा आहे की प्रवेशद्वार तुम्ही उघडायचं आहे आणि निर्भयपणे तुम्ही तुमच्या खुर्चीपर्यंत चालत जा. चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवा. पहा, दरवाजा उघडल्यानंतर तुम्ही निर्भयपणे तुमच्या खुर्चीपर्यंत चालत जा आणि चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं टेन्शन जाणवता कामा नये. एक प्रकारचं स्मित हास्य ठेवणं आवश्यक आहे. आणि जी कागदपत्रांची तुमची फाईल आहे ही फाईल आपण चालत असताना नेहमी आपल्या डाव्या हातामध्ये ठेवलेली असावी. ज्या वेळेस तुम्ही आतमध्ये जाता त्यावेळेस सर्वप्रथम अभिवादन त्यांना करा. समजा सकाळची वेळ असेल तर गुड मॉर्निंग तुम्ही म्हणा, दुपारची वेळ असेल तर गुड आफ्टरनून, आणि संध्याकाळची वेळ असेल तर तुम्ही गुड इव्हिनिंग त्या ठिकाणी म्हणू शकता. परंतु अभिवादन करत असताना एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे. पॅनलमध्ये जर मुलाखत घेणारे स्त्री पुरुष असतील तर वेळेनुसार सुरुवातीला प्रथम गुड मॉर्निंग मॅम आणि गुड मॉर्निंग सर्स असे म्हणावे. पहा, या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की पॅनलमध्ये स्त्री आणि पुरुष जर दोघे असतील तर सर्वप्रथम त्या पॅनलमधील स्त्रियांना मान द्यायचा आहे. स्त्रियांना मान दिल्यानंतर मग तुम्ही जे पुरुष मंडळी आहेत त्या पुरुष मंडळीला तुम्ही गुड मॉर्निंग सर्स किंवा गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून सर्स असं म्हणू शकता. मग हे म्हटल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही खुर्चीजवळ त्या ठिकाणी गेलेला असतात त्यांनी खुर्चीमध्ये बसण्यास सांगितल्यानंतरच आपण खुर्चीमध्ये बसायचं आहे आणि खुर्चीत बसल्यानंतर त्यांना थँक्यू मॅम, थँक्यू सर किंवा धन्यवाद असं म्हणायचं आहे. हे छोटे छोटे बॉडी लँग्वेजचे काही एटिकेट्स आहेत, मॅनरिझम आहेत आणि यावर आपलं व्यक्तिगत जे काही इम्प्रेशन आहे इम्प्रेशन अवलंबून असतं. दुसरी एक अशी गोष्ट आहे, मुलाखत देत असताना किंवा मुलाखत सुरू होत असताना किंवा संपत असताना एकच गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. समोरच्या व्यक्तीने हात मिळवण्यास पुढाकार घेतला तरच हात मिळवणी करा. पहा, कधी हँडशेकिंगसाठी ते व्यक्तीने जर तुम्हाला हात दिला तरच हँडशेक करा, स्वतः होऊन तुम्ही हँडशेक करायचा नाही. समजा अनेक व्यक्तींनी हात तुमच्याकडे पुढे केलेला आहे हात मिळवण्यामध्ये आणि त्यामध्ये जर स्त्री असेल तर स्त्रियांबरोबर सुद्धा तुम्ही हात मिळवावा जर त्यांची इच्छा असेल तरच. नाहीतर जाणून बुजून आपण कोणालाही आपला हात त्या ठिकाणी मिळवता कामा नये. समजा हात मिळवण्याची वेळ जर तुमच्याकडे आली आणि जर तुमच्या हाताला घाम येत असेल किंवा घाम आलेला असेल तर त्यांनी जरी हात पुढे केला तर त्यांना त्याबाबत अगोदरच सांगा की सॉरी सर, सॉरी मॅम, मी हात मिळवू शकत नाही कारण माझ्या हाताला घाम आलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही खुर्चीमध्ये बसता त्यावेळेस धरून आणल्यासारखे बसू नका, आरोपी असल्यासारखे बसू नका, तर आरामात बसा. जास्त पुढेही बसू नका किंवा वेगळ्या पद्धतीने बसू नका. कसं बसायचं, एकदम फॉर्मल सिच्युएशन मध्ये ताठ आणि सरळ बसणं अपेक्षित आहे. मुलाखत चालू असताना तुम्ही सर्वांच्या नजरेला नजर द्यावी, खाली कधीही पाहायचं नाही. पहा, मुलाखतीच्या पूर्वी, मुलाखतीच्या दरम्यान आणि मुलाखतीनंतर आपली बॉडी लँग्वेज कशी असावी याविषयी मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहे.
मुलाखत चालू असताना समोरच्या व्यक्तीचा प्रश्न लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि उत्तरे द्या. कधी कधी आपल्याला अतिशय घाई झालेली असते की मी एखाद्या प्रश्नाचं उत्तर किती लवकर देईल, परंतु अशी चूक कधीही करायची नाही. जर तुम्हाला एखादा प्रश्न ऐकू आला नसेल तर त्यांना क्षमा करा किंवा पार्डन प्लीज, तर त्यांना तो प्रश्न पुन्हा विचारायला सांगा. तो प्रश्न लक्षपूर्वक तुम्ही ऐका आणि नंतर त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही खुर्चीवर बसता त्यावेळेस हाताची घडी कधीही घालायची नाही. जे दोन्ही हात तुमचे आहेत ते दोन्ही हात फॉर्मल स्थितीमध्ये दोन्ही मांड्यावरती व्यवस्थित ठेवायचे आहे. मुलाखत चालू असताना किंवा मुलाखतीच्या दरम्यान टेबलावरती कधीही हात ठेवायचा नाही. हावभाव आणि हातवारे हे योग्य असेच असायला आहेत. आणि मुलाखत तुमची चालू आहे, खुर्चीवर तुम्ही बसलेला आहात आणि त्या ठिकाणी पायांची हालचाल जर होत असेल तर तुमचं मुलाखतीचं जे इम्प्रेशन आहे हे इम्प्रेशन अतिशय डल होईल. म्हणून मुलाखत देत असताना पायांची हालचाल करू नये. जर समजा तुम्ही पायांची हालचाल जर केली किंवा जर होत असेल तर त्याचा अर्थ असा होतो तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात, तुमच्यामध्ये आत्मविश्वास अजिबात नाही आणि म्हणून तुम्हाला डावलण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण होते. ज्या काही आपल्या शारीरिक हालचाली आहेत त्या सर्व शारीरिक हालचाली नैसर्गिक असाव्यात. मुलाखत देत असताना कोणत्याही प्रकारची लाज त्या ठिकाणी असता कामा नये, लाजू नये. बऱ्याच वेळेस असं घडतं की जी स्त्री उमेदवार आहे, स्त्री उमेदवार ह्या लाजल्या जातात किंवा काही पुरुष सुद्धा लाजतात. तर मुलाखत देत असताना आपल्याकडे अतिशय व्यावसायिक दृष्टिकोन असायला हवा, व्यावहारिक दृष्टिकोन असायला हवा आणि आपण लाजता कामा नये. मुलाखत चालू असताना ओठांवर जीभ वारंवार फिरवणे टाळायचे आहे. काही लोकांना पहा, बोलत असताना आपल्या ओठांवर जीभ वारंवार फिरवण्याची सवय असते. त्याच्यामुळे तुमचं जे काही हावभाव आहे ते हावभावामध्ये दोष निर्माण होतात. आणि मुलाखत देत असताना हसायचं सुद्धा नाही. कधीही घाईने उत्तर द्यायचं नाही किंवा तोंडातल्या तोंडात बोलायचं नाही. आपलं बोलणं हे अतिशय स्पष्ट असायला हवं, अतिशय चांगलं असायला हवं आणि उत्साही आपण असणं गरजेचं आहे. मग ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर सुद्धा कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण का सिलेक्ट झालो नाही. तर उमेदवार नाकारण्याची ही 8 कारणे आहेत. गबाळ्यासारखं दिसणं, संबंधित उमेदवारामध्ये उत्साह आणि अभिरुचीचा अभाव असणं, कमजोर हस्तांदोलन, मुलाखतीला उशिरा येणं, प्रश्नांची चुकीची उत्तरे देणं. पहा, म्हणजे जर या मुलाखतकर्त्यांनी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहीत नसेल तर फक्त एकच म्हणायचं आहे, सॉरी, मला ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. परंतु चुकीचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बहाणा करायचा नाही. बहाणे सांगणाऱ्या उमेदवारांची निवड या ठिकाणी होत नाही. शिष्टाचारामध्ये परिपक्वता नसणाऱ्या विद्यार्थ्यांची किंवा व्यक्तींची निवड या ठिकाणी होत नाही. आणि ज्याला ज्ञान नाही, ज्ञानाचा अभाव असणाऱ्या उमेदवाराला सुद्धा त्या मुलाखतीमधून किंवा त्या निवडीमधून नाकारलं जाऊ शकतं. आता पहा, ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही मुलाखतीला जाणार आहात विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला काही प्रश्न हे वारंवार विचारले जातात. त्यातील पहिला प्रश्न असतो इंट्रोड्यूस युअर सेल्फ. मग इंट्रोड्यूस युअर सेल्फ हा प्रश्न विचारल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अतिशय चाणाक्षपणे द्यायचं आहे. यामध्ये तुमचं पूर्ण नाव, तुमची पूर्ण शैक्षणिक पात्रता, घरातील किती सदस्य आहेत, ते नेमकं काय काय करतात त्यांच्या बाबतीत तुम्हाला माहिती सांगायची आहे आणि तुम्ही नोकरी का करणार ते सांगायचं आहे. पहा, म्हणजे काय आहे इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हणजे तुमचा परिचय द्या, तुमच्याविषयी थोडक्यात सांगा. यामध्ये
हे जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, तुमचं नाव, शैक्षणिक पात्रता, घरातील सदस्यांबाबत सांगायचं आहे आणि नोकरी का करणार आहे ते त्यांना सांगायचं आहे. अतिशय थोडक्या शब्दामध्ये आपण त्यांना आपलं उत्तर द्यायचं आहे. नंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो की तुमची कौटुंबिक परिस्थिती सांगा. तर आम्ही फार गरीब आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, अशा कोणत्याही गोष्टींचं गारानं त्या ठिकाणी सांगायचं नाही. जे खरं आहे ते त्यांना सांगायचं आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुमचं उत्तर कसं असायला हवं, तर आई वडिलांविषयी खरी माहिती सांगायची आहे. कोणत्याही प्रकारचं सत्य जे आहे हे सत्य लपवायचं नाही. मग जे आई वडिलांनी तुम्हाला घडवलं, त्यांनी तुमचं करिअर घडवण्यासाठी कशी मदत केली ते तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि मग त्यांना असं सांगा की आई वडिलांनी माझ्या करिअर घडवण्यासाठी मला मदत केलेली आहे आणि आई वडिलांविषयी मला अभिमान आहे. मग ज्या वेळेस तुम्ही आई वडिलांविषयी अभिमान व्यक्त कराल, त्यांच्याविषयीचं सत्य समजून सांगाल, त्यांच्याविषयी खरी माहिती द्याल, म्हणजे ते काबाड कष्ट करणारे असू द्यात, शेतकरी असू द्यात, हमाली काम करणारे असू द्यात, मोठे ऑफिसर्स असू द्यात, शिक्षक असू द्यात, डॉक्टर असू द्यात किंवा प्रोफेसर असू द्यात, म्हणजे तुमचे आई वडील हे व्यवसायाने कसेही असू द्यात, कोणीही असू द्यात, परंतु त्यांच्याविषयी खरी माहिती देणं गरजेचं आहे. आणि त्यांनी तुमच्या जीवनामध्ये किती महत्वाची भूमिका केलेली आहे ते त्यांना सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या आई वडिलांविषयी तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस अभिमान त्यांना दिसून येईल त्यावेळेस हे लोक तुमच्या मुलाखतीमध्ये फार संतुष्ट होतील. तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला अनुभव आहे का? असल्यास होय म्हणावे आणि नसल्यास नाही म्हणावे. फक्त एवढ्याच तत्वाचं पालन करायचं आहे. नाहीतर सांगतील मला अनुभव आहे पण मी 1 महिना त्या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे, 6 महिने सर्व्हिस केलेली आहे, मला त्यांनी प्रमाणपत्र दिलेलं नाही, अनुभव प्रमाणपत्र दिलेलं नाही, असा फापट पसारा त्यांना सांगितलेला आवडत नाही. म्हणून अनुभव असेल तर फक्त सांगा होय मला आहे, नसल्यास नाही म्हणावे. चौथा प्रश्न आहे, तुम्ही तुमची नोकरी का सोडू इच्छिता? पहा, आपण नोकऱ्या नेहमी बदलत असतो किंवा आपल्याला त्या बदलण्याची संधी येत असते. तर त्यावेळेस मुलाखतकार तुम्हाला नेहमी हा प्रश्न विचारता, तुम्ही तुमची नोकरी का सोडू इच्छिता? तर अतिशय समर्पक त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे, माझी नोकरी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे म्हणून, किंवा तुमच्या संस्थेत आल्यावर मला भरपूर संधी आणि कार्य करण्यास वाव मिळणार आहे म्हणून मला पुढे उन्नती करायची आहे. तुमची संस्था नावाजलेली आहे, अनेक पुरस्कार प्राप्त संस्था आहे, सामाजिक आणि राष्ट्रीय योगदान देण्यात तुमची संस्था अग्रेसर आहे आणि तसेच तुमची संस्था ही गुणवत्तेला प्राधान्य देणारी आहे. म्हणून मला जास्त संधी मिळण्यासाठी, मला जास्त काम करण्यासाठी, माझी पुढे प्रगती करण्यासाठी मी माझी जी काही नोकरी आहे ती नोकरी सोडू इच्छितो आणि माझी जी नोकरी आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे. पहा, अशा प्रकारे उत्तर दिल्यानंतर तुमच्या बाबतीत त्यांचं जे काही मत आहे हे मत सकारात्मक होण्यामध्ये मदत होईल. प्रत्येकाला 5वा प्रश्न हा अतिशय महत्वाचा विचारला जातो की तुमचा आदर्श कोण आहे? तर आपला आदर्श हा कोणी एखादा सिने तारका किंवा एखाद्या चित्रपटातील अभिनेता अभिनेत्री असे असता कामा नये. तर आदर्श कोण आहे आपला असावं? तर पहा, आदर्श जो असेल त्याचं जीवनचरित्र आपल्याला माहिती असावं. ज्या ज्या लोकांनी शून्यातून काहीतरी निर्माण केलेलं आहे, सर्व संकटाचा सामना केलेला आहे, असे व्यक्ती तुमचे आदर्श असू शकतात. यामध्ये कदाचित तुमचे ते आईवडील असू शकतील, भाऊ असेल किंवा बहीण असेल किंवा कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी तुमचा आदर्श असू शकेल, परंतु त्याच्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती असायला हवी. त्याने काहीतरी शून्यातून निर्माण केलेलं असावं आणि त्याने संकटाचा सामना केलेला असावा. अशा प्रकारचं उत्तर तुमचं त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. 6वा प्रश्न विचारला होता की तुमचं सामर्थ्य कशामध्ये आहे? व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स? मग ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे फक्त त्याच्याच गुणांबाबत बोलायचं आहे.
तुम्ही म्हणू शकता माझा अनुभव हेच माझे सामर्थ्य आहे. जर तुम्ही संवाद कौशल्य जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही म्हणू शकता माझे संवाद कौशल्य उत्तम आहे. तुम्ही ज्या विषयात ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा इतर कौशल्य मिळवलेलं आहे त्या विषयाचं तुम्हाला भरपूर ज्ञान आहे असंही तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने म्हणू शकता. लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये माझी एक चांगली प्रतिमा किंवा चांगली ओळख मी तयार केलेली आहे आणि जर समजा तुम्ही शिक्षक असाल तर माझे हे अध्यापन प्रभावशाली आहे. पहा, म्हणजे जर तुम्ही शिक्षकांसाठी मुलाखत देत असाल आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला असेल की तुमचे सामर्थ्य कशात आहे तर निश्चित तुम्ही सांगा माझा अनुभव हे माझे सामर्थ्य आहे. एक शिक्षकाकडे उत्तम संवाद कौशल्य असणं गरजेचं आहे, विषय ज्ञान असणं गरजेचं आहे आणि समाजामध्ये लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये त्याची चांगली प्रतिमा असणं गरजेचं आहे आणि जो विषय तो शिकवत आहे त्या विषयाला परिपूर्णपणे तो न्याय देत असेल म्हणजे त्याचं अध्यापन हे प्रभावशाली असणार आहे. असं समर्पक उत्तर तुम्हाला त्या मुलाखतीमध्ये देणं गरजेचं आहे. कधी कधी तुम्हाला खोचकपणे हाही प्रश्न विचारला होतो, तुमच्यातील दुर्बल घटक कोणते? पहा, जगामध्ये असं कुणी आहे का की एकदम परफेक्ट तो आहे? ह्या जगामध्ये कुणीही परफेक्ट नाही. म्हणून जर तुम्ही खरे सांगितले तर समोरच्या व्यक्तींना असं वाटतं की ह्या उमेदवारामध्ये काहीतरी नवीन शिकण्याची आवड आहे आणि जर तुम्ही तुमच्या स्वतःतील दुर्बलता जर शोधू शकत नसाल तर यावरून वाईट गोष्ट कोणतीही नाही. म्हणजे तुमच्यामध्ये जे काही विकनेसेस आहेत हे विकनेसेस तुम्हाला समोरच्या व्यक्तीला सांगता आले पाहिजे, परंतु ते विकनेसेस कायमस्वरूपी तसे राहतील असं नाही. भविष्यामध्ये मी त्या ज्या काही कमतरता आहेत, विकनेसेस आहेत त्यावर मी काम करणार आहे. माझे विकनेसेस मी स्ट्रेंथ्स मध्ये रूपांतरित करणार आहे. याचा आत्मविश्वास तुम्हाला समोरच्या व्यक्तीला, मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींना द्यायला तुम्ही हवा. मग पुढचा प्रश्न असतो, आम्ही तुमचीच निवड का करावी? मग ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही जशा आहात तशा प्रकारे मी प्रामाणिक आहे, तुमच्या सर्व अपेक्षा मी पूर्ण करेन. पहा, तुम्हाला वाटेल मी प्रामाणिक आहे, तुमच्या सर्व अपेक्षा मी पूर्ण करेल, अशा उत्तराने कोणताही प्रभाव पडत नाही, ध्यानात ठेवा. किंवा तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारचे एकदम वाक्य त्या ठिकाणी जर बोललात तर त्याने तुमच्या किंवा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडेल असं कधीही मनात आणायचं नाही. आणि समोरची व्यक्ती अतिशय अनुभव त्यांच्याकडे असतो, अनेक वर्ष त्यांनी त्या संगीत क्षेत्रामध्ये काम केलेलं असतं, तर अशा गुळगुळीत वाक्यांनी ते कधीही प्रभावित होत नाही. तर त्यांना सांगायचं आहे माझ्याकडे उत्तम शैक्षणिक पात्रता आहे, अध्यापनाचे उत्तम ज्ञान आहे, विद्यार्थी प्रियता व गुणवत्ता हेच माझे ध्येय आहे असे मला वाटते, म्हणून मी योग्य आहे. पहा, म्हणजे भिंतीवर इकडे तिकडे पुस्तकातील वाक्य ह्या ठिकाणी बोलायचे नाही, तर जे खरं आहे ते खरं जर तुम्ही त्यांना सांगितलं, पदानुसार तुम्ही शैक्षणिक पात्रता सांगितली, तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं आहे ते सांगितलं, तुम्ही कशावरती विश्वास ठेवता, गुणवत्ता याविषयी सांगितलं, तर निश्चितच त्या ठिकाणी तुमची निवड केली जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला जाईल. नवा एक असा प्रश्न त्या विचारला होतो, समजा ही नोकरी नाही मिळाली तर तुम्ही काय कराल? हा थोडा चकवा देणारा प्रश्न आहे, फसवा प्रश्न आहे किंवा याला अनेक वाटा आपण म्हणू शकतो. जर ही नोकरी तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही काय कराल? नाही सर, मला खात्री आहे की ही नोकरी मलाच मिळणार. काही लोकांना फार आत्मविश्वास असतो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि असे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सहजासहजी म्हणून जातात, नाही सर मला खात्री आहे की ही नोकरी मलाच मिळणार. पण कधीही असं उत्तर द्यायचं नाही. तर उत्तर तुमचं काय असेल हवं, सर मला वाटते या नोकरीसाठी हवे असणारे सर्व गुण माझ्यात आहेत, परंतु तुम्ही एक
उत्तम निर्णय करता आहात. तुम्ही नोकरी न दिल्यास मला दुःख होईल, परंतु माझ्यातील कमजोरी मी ओळखू शकेल व त्या सुधारून भविष्यात पुन्हा संधी मिळाल्यास त्यात खरा उतरू शकेल. म्हणजे या ठिकाणी डगमगायचं नाही, ओव्हर कॉन्फिडन्स दाखवायचं नाही. तुमचे जे काही पात्रता आहे ही पात्रता चांगली आहे असंही सांगायचं आहे, परंतु ज्या दुर्बलता आहेत, विकनेसेस आहेत, या विकनेसेसला स्ट्रेंथ्समध्ये रूपांतर करण्याची तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि भविष्यात पुन्हा अशी संधी जर मला मिळाली तर निश्चितच त्यामध्ये मी खरा उतरेल. ह्या उत्तराने सुद्धा संबंधित मुलाखतकार प्रभावित होऊ शकतात. 10वा प्रश्न त्यांचा असा असतो, तुमच्या कॉलेजबद्दल माहिती सांगा. व ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, व्यावसायिक कोर्स केलेला असेल तर नेहमी कॉलेजच्या बाबतीत सकारात्मक बाबींचाच विचार करावा. ना की आमचं कॉलेज असं होतं, त्या ठिकाणी कुणीही शिकवत नव्हतं, अतिशिस्त होते, विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य नव्हतं, आम्हाला मार्गदर्शन करत नव्हते. नाही, आपण ज्या ठिकाणी शिकलो, ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती केली त्या ठिकाणी आपण कधीही नकारात्मक बाबी बोलायच्या नाहीत किंवा त्या निदर्शनास आणून द्यायच्या नाहीत, तर चांगलं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, पगाराबाबत तुमच्या काय अपेक्षा आहेत? मग मागे उल्लेख केल्याप्रमाणे हा सुद्धा एक फसवा प्रश्न असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर देत असताना सुद्धा तुम्ही असं म्हणायचं आहे, या पदासाठी किती पगार दिलेला असतो व त्या अनुभवानुसार उत्तर तुम्ही द्यायचं. मग पगार हा कधीही जास्त किंवा कमी मागू नये. म्हणजे तुमच्या लायकीपेक्षा जास्त पगार मागू नये आणि तुमच्या लायकीपेक्षा सुद्धा कमी पगार मागू नये. म्हणजे समाजामध्ये त्या पदाला अनुसरून, त्या शैक्षणिक पात्रतेला अनुसरून किती वेतन दिलं जातं ही रक्कम त्या संबंधित मुलाखतकारांना तुम्ही सांगणं अतिशय गरजेचं आहे. 12वा प्रश्न, तुमचे मित्र तुमचे कसे वर्णन करतात? तर नेहमी सांगायचंय, मला सर्व मेहनती म्हणून ओळखतात, कारण तुम्ही त्या संबंधित संस्थेमध्ये, कारखान्यामध्ये, फर्ममध्ये, कंपनीमध्ये, एखाद्या संस्थेमध्ये मेहनत करण्यासाठी जाणार आहात की त्या मेहनतीच्या आधारे तुमची प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. मग 13वा प्रश्न असतो, तुमचे छंद काय आहेत? पहा, बऱ्याच लोकांना छंद किंवा छंदाविषयी विशेष त्यांना सांगता येत नाही. बरेच लोक सहज सांगतात माझा वाचन छंद आहे, परंतु त्यांनी कोणतेही पुस्तकं वाचलेली नसतात. बरेच उमेदवार सांगतात की मला फिरायचा छंद आहे, पण तो कधीही कोणत्याही ठिकाणी फिरायला गेलेला नसतो, स्थळांना भेटी दिलेल्या नसतात, त्याचा इतिहास त्यांना माहीत नसतो, भूगोल माहीत नसतो. बरेच जण सांगतात मला गायनाचा छंद आहे, परंतु ते कधीही गायलेले नसतात किंवा गायनासाठी कंटिन्युटी त्यांच्याकडे नसते. छंद म्हणजे नेमकं काय आहे? ठराविक वयामध्ये कुठेतरी तो छंद सुरू होतो आणि तो आजही चालू आहे असा तो छंद असतो. मग आपल्या छंदाविषयी आपल्याला उत्तम ज्ञान असायला हवं. जर समजा तुमचा वाचना छंद जर असेल तर संबंधित लेखक, कादंबरीचे नाव, साहित्याचा प्रकार, त्यानंतर तुमच्या व्यक्तिगत ग्रंथालयामध्ये किती पुस्तकं आहेत, किती प्रकारच्या लेखकांचं वाचन तुम्ही केलेलं आहे, त्या सर्व वाचनाचा तुमच्या व्यक्तिमत्व विकासावर काय परिणाम झालेला आहे हे सर्व तुम्हाला अतिशय प्रभावीरित्या सांगता यायला हवं. त्याचे छंद आहे पण सांगता येत नाही. 14वा प्रश्न आहे, तुमच्या व्यवसायातील अडचणी तुम्ही कशा सोडवू शकता? पहा, कोणताही व्यवसाय असेल, कोणतीही नोकरी असेल तर त्या नोकरीमध्ये, त्या पदावर काम करत असताना, संबंधित क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात, व्यावसायिक अडचणी येऊ शकतात. मग ह्या अडचणी तुम्ही कशा सोडवू शकता? तर या प्रश्नाद्वारे संबंधित उमेदवारामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी आहे की नाही हे चेक केलं जातं. म्हणजेच काय, समस्या निराकरण क्षमता तुमची तपासली जाते. मग एखादी जर समस्या तुमच्याकडे दिली तर ती समस्या कशी निवडायची,
काळजीपूर्वक कशी सोडवायची हे ते तुम्हाला अतिशय प्रभावीरित्या सांगता यायला हवं, जेणेकरून संबंधित व्यक्ती हा भविष्यामध्ये आलेल्या अडीअडचणी तो सहजासहजी सोडवू शकतो. स्वतः आलेली अडचण, संबंधित कंपनीला, संबंधित संस्थेला आलेली अडचण त्याच्या कौशल्याद्वारे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो सोडवू शकतो असा विश्वास समोरच्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे. आणि शेवटचा प्रश्न असतो, पुढील 15 वर्षात किंवा 10 वर्षात किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला कोठे असलेले पाहणे आवडेल? एखादा व्यक्ती एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये जर तो कामगार झाला, कायमस्वरूपी तो कामगार असतो का? त्याच्या कौशल्यानुसार, त्याच्या अनुभवानुसार तो मॅनेजरही होऊ शकतो. तसंच एखादा शिक्षक कायमस्वरूपी शिक्षक असू शकतो का? तर नाही. अनुभवानुसार, पक्वतेनुसार तो काय होऊ शकतो? तर त्याच्या अनुभवानुसार तो उत्तम प्रशासक होऊ शकतो, उत्तम मुख्याध्यापक होऊ शकतो, किंवा चांगल्या प्रकारचा जो काही प्रशासक, प्राचार्य आहे तो प्राचार्य होऊ शकतो, किंवा गव्हर्नमेंटचे जे काही वेगवेगळे पदं आहेत त्या पदामध्ये तो उच्चस्थानी जाऊ शकतो. बरोबर? म्हणजेच काय आहे, तर आपण ज्या ठिकाणी नोकरी करत आहोत आपला सुद्धा व्यक्तिगत आलेख हा उंचवायला हवा. म्हणून काळजीपूर्वक या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. मग काळजीपूर्वक या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी काय ध्यानात ठेवणं गरजेचं आहे? पहा, संस्थेचे ध्येय, संस्थेची उद्दिष्ट आणि त्यानुसार कामगिरी करणे. सर्वांचा चढता आलेख ठेवता आला पाहिजे, 100% जबाबदारी निभावता आली पाहिजे आणि संस्थेचं नावलौकिक तुम्हाला मिळवता आलं पाहिजे. उत्तम व आदर्श शिक्षक बनून सर्वांना आदर्श बनवणं हे सांगणं. म्हणजे ह्या ठिकाणी मी काय एक शिक्षक म्हणून उदाहरण घेतलेलं आहे. तसं तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये असाल, खाजगी कारखान्यामध्ये असाल किंवा सरकारी ऑफिसमध्ये असाल, तर तुम्ही नेहमी त्या ध्येय, उद्दिष्ट यानुसार कामगिरी करायची आहे, 100% जबाबदारी घ्यायची आहे, नावलौकिक मिळवायचं आहे आणि तुम्ही एक उत्तम आणि आदर्श अशा प्रकारचा कामगार, आदर्श अशा प्रकारचा शिक्षक तुम्ही होणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारे हे सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता आली तर निश्चितच तुम्ही भविष्यामध्ये कोणत्याही मुलाखतीला सामोरे जाताना तुमच्यावर दडपण येणार नाही किंवा मनामध्ये नकारात्मकता येणार नाही आणि जबाबदारीची पूर्ण जाणीव तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्ही BEdचे विद्यार्थी असाल तरी आपले जे काही मित्र आहेत किंवा आपले जे सहकारी आहेत किंवा येणारी पिढी आहे त्यांना सुद्धा तुम्ही मुलाखत म्हणजे नेमकं काय आहे, मुलाखतीचे अंग नेमकं काय आहे, मुलाखतीला जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, आपला ड्रेस कोड कसा असणार आहे, ह्या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे विचारले जातात आणि त्या वेगवेगळ्या प्रश्नांना कशी समर्पक उत्तरे द्यावीत त्यासाठी हा निश्चितच तुम्हाला ह्या व्याख्यानाचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, व्याख्यान काळजीपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद.